तर कसं काय पब्लिक, आजचा ब्लॉग करायचा विषय तुम्हाला थोडक्यात समजेलच हो. आज आपण जाणार होतो बाहेर बाहेर म्हणजे फिरायला जाणार होतं गुढे पाचगणीला. मग आमच्या घरातल्यांची पॅकिंग चालू झाली बघा. ही बायकोनं आणून ठेवली इकडे बॅग मध्ये आमचं सगळं सामान भरलेलं. तेवढ्यात आमची शिव ट्रॅकिंगला जायसाठी टोपी पी घालून तयार हो, जीन्स बिन्स. तिकडे अंश खेळालता. म्हटलं जर आज जाऊन बघूया, म्हटलं आतल्यांची बिन तयारी झाल्या काय. तर आत गेल्यानंतर काय, यो अंशी आमचा इथं गाडी घेऊनच बसलाला. वहिनींचा काय नाश्ता चालू होता. म्हणलं जरा दाद्या पण आमचा कुठं काय करायला जरा बघूया. मग दाद्याची पण इकडे पॅकिंगच चालू होती. म्हटलं चला, म्हटलं बायकोला जरा घेतलो व्हिडिओ मध्ये आणि इकडे दाखवलं सगळ्यांना. मग काय बाहेर पडूया म्हणलं. कसा पण सकाळी आवराला उशीर झालता, तोपर्यंत आमचा भाऊ आला. भाऊ म्हटला चला लवकर आवरा. त्यो तसं म्हणल्या आपण पडलो बाहेर. बाहेर म्हणजे जिन्यावरनं खाली हो. आपण कसं दुसऱ्या मजल्यावर राहतोय ना. मग आपण चालवलो खाली. खाली जाता जाता म्हटलं जरा व्हिडिओ मारूया म्हटलं आपला पण. आणि आपल्याला जायचं होतं पाचगणीला. पाचगणीमध्ये काय विषय आहे तुम्हाला समजून जाईलच. सांगली जिल्ह्यातच ते आपल्याला बघायला मिळते, पण सांगलीतनं एक 100 किलोमीटर लांब आहे. मग आता जाऊया म्हटलं आपण जरा बाहेर बाहेर जाऊन म्हटलं थांब्याव, हिने कधी येतात बघूया म्हटलं. मग बाहेर गेल्यानंतर ह्यो मामा इथं बसला वाट बघत गेट उघडायला. या मामाला बसणं मी गेलो, मामाला टाटा बाय बाय करत गाडीपाशी गेलो. गाडीची डिग्गी उघडली. या गाडीतून आम्ही जाणार होतं. गाडी उघडल्यानंतर वर बघितलं ही आल्यात का नाही. मग तेवढ्यात काय एंट्री हो वहिनीची आणि आमच्या बायकोची. मग तो पण आमचा भाऊ इकडे गाडीत सामान सगळं भरायला लागला. बायको पण आमची सगळी सामान त्यांनी भरायला लागलीत. मग आपण पण थोडं जरा सामान भरायला मदत करायला जावं म्हणलं. मग तेवढ्यात आमची पोरगी काय ड्रायव्हिंग सीटवर बसायला चाललेली. मग तेवढ्यात भावानं खाली उतरला. मग आपण जाऊन बसलो. मग पुढे बसल्यानंतर काय, मग आपला चालू झाला प्रवास हो. प्रवास म्हणजे काय, तुम्हाला जाऊन पुढचा प्रवास दाखवला की तुमचं डोळं फिरणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. तुम्हाला पुढे गेल्यानंतर एवढा मोठा विषय आणि एवढा भारी विषय, असा व्ह्यू तुम्हाला कधी बघायला मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका. मग काय आपण निघालो पुढे. मग सांगलीतून बाहेर पडता पडता म्हटलं आज चिल्लर पार्टी काय करायला बघूया म्हटलं. मग ह्या दोघांची लागलेली कळवंड. मग काय पोरगी मला दाखवत दाखवत आम्ही आलो पुढे जरा. मग पुढे आल्यानंतर काय अंश उठला आणि अंशच्या चालू झाल्या घोषणा हो. मग आमचा अंश काय थांबना घोषणा द्यायला. मग घोषणा देत देत आमच्या अंश शिवाजी महाराजावर प्रेम बघून इकडं आमचं डोळं भरून आलं. मग तेवढ्यात ना आपण एक घोषणा देत देत आपण निघालो मारुती चौकातून वर गेल्यानंतर मग लागला आपल्याला इथला सांगलीतला पूल. या पुलाचा इतिहास सांगायचा म्हणजे भरपूर मोठा आहे. ते तुम्हाला कधी तर आपण मोठ्या व्हिडिओ करूया आणि त्यामध्ये तुम्हाला या पुलाचा इतिहास सांगतो. आता पूल जरा थोडा बंद केलाय वाहतूकसाठी, पण त्या पुलाचा इतिहास भरपूर मोठा आहे आणि त्या तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये सांगतो. मग तेवढ्यात गाडी चालू झाली. मी ही काय टाटा बायबा यांचं गाण्यावर नाचायला चालू झालं दोघांचं. मग तेवढ्यात लागलो आपण हायवेला लागता लागताच आम्हाला जायचं होतं वाळव्याला. मग वाळव्याला का जायचं होतं म्हणजे आपली 2 पॅन्थर होती तो तिथं. पॅन्थर म्हणजे आमच्या बहिणीची पोरं हो. मग त्या दोघांना घ्यायचं होतं आम्हाला फिरायला यायला. मग आज त्यांना कशी बी सुट्टी होती. मग त्यांच्या वाळव्या गावात आपण आलो. मग गावात आल्यानंतर मग काय जरा कच्च्या रोडनं आपण गल्लीला त्यांच्या लागलो. गल्लीला त्यांच्या लागल्यानंतर मग काय, मग या दोघांना फोन केला आणि आवरून बसा म्हटलं. आवरून बसा म्हटल्यानंतर त्यांच्या दारात गाडीत जाताच काय गेल्या गेल्या आम्हाला ह्यो पॅन्थर बघा कसं तोंड उघडूनच इथं तयार होऊनच थांबलेला हो. हिचा हसू म्हणजे बघा. मग काय गाडीचा दरवाजा उघडला बाळानं. मग काय आम्ही गेलो आत म्हणलं जाऊन बघूया यांची तयारी काय चालू आहे. तर काय ह्यो बघा कसा बॅग उचलायला पळाला आत. मग ही आमची मंडळी आली ती काय बघितलं मागं. मग भावानं अगोदरच सांगितलेलं आहे बसायचं नाही, जायचं आहे, आपल्याला वेळ झालाय. मग काय मम्मीला हिच्या हुडकालतो तोपर्यंत ह्यो पॅन्थर दिसला. ह्या दोघांना न्यायचं होतं आपल्याला. मग कसं बसं करत या दोघांना आणलो बाहेर म्हणलं. मग काय ह्या सगळ्यांना आत काय घेतलं नाही, आपण बाहेरच्या बाहेरच जायचं होतं. आपण येताना थांबणार असं म्हणलेलं. मग काय आपण बसलो गाडीत, यांना घेतलं गाडीत मागं टाकलं दोघांना. तेवढ्यात त्यांची मम्मी आली हो. मग आमची मावशी. मग काय आमच्या मावशीला मी इकडं हाय त्यान केला आणि आम्ही निघतो म्हणलं आणि येताना भेटूया म्हणलं. मग आमची इकडं मावशी दात काढत आम्हाला टाटा बिटा केली. मग काय आम्ही गाडीत बसलं आणि गाडी चालू लागली आणि परत हायवेला. मग हायवेसनं आपण लागलो इस्लामपूरला जाणार होतो आणि इस्लामपुरातनं आपल्याला पेठ वडगाव मधनं आपल्याला जायचं होतं पुढं. पेठ नाक्यापासून जायचं होतं सॉरी. मग पेठ नाक्यापासून आपल्याला पुढे जायचं होतं आणि आपला प्रवास तिथनं चालू होणार होता. मग इस्लामपूरला आपण निघालो. गाडी आमची कशी दूर काढतच हो. मग तिथं लक्षात आलं की आपल्याला पेट्रोल पण टाकायचं. पेट्रोल पंपावर गाडी घेतली. गाडीची टाकी जशी काय फुल केली. इकडं मामा काय खिशात हात घालून थांबला. त्याला वाटलं काय व्हिडिओ कोणतर मारायला आपला पण. मग काय व्हिडिओ इथला मारलो जरा पेट्रोल पंपावरचा. गाडी फुल केली. मग काय आपण निघालो हो.
आपल्या रूटला. मी आता होतो इस्लामपुरातनं आपल्याला जायचं होतं पेठ नाक्याला. आणि पेठ नाक्यापासून जरा आतल्या रोडनं कच्च्या रोडनं आपल्याला जायचं होतं बत्तीशिरामधून पाचगणीला जायला लागतंय. मग पाचगणीत काय विषय म्हणजे शेवट आहे हो. ते व्हिडिओ बघूनच माझं डोकं फिरलंय. मग तुम्हाला सांगतो तसं इस्लामपुरातनं आल्यानंतर मग त्या पेठ नाक्याच्या खालच्या पुलाखालनं आपण आलं की हा गावातनं रोड लागतो. गावातला रोड म्हणजे कसं सगळी शेतीच हो. मग असं हिरवगार डोंगर बिंगर बघतच हे फक्त ट्रेलर होता हो हिरवागार डोंगरचा. अजून तुम्हाला पुढे पिक्चर दाखवायचा आहे. पिक्चर बघितला असा की तुम्ही जन्नतमध्ये आलंय म्हणणारा आम्ही. मग कसं मी पण रील्स बघून चालतो आम्ही. भावानं पण रील्स बघितलेला आणि भावानं मला पहिला सांगितलेला आपण केरळमध्ये आल्यासारखं फील होणार आणि तुम्हाला नाही फील झालं तर मला विचार म्हणला. मग काय थोड्या अंतरावर आपण लागलं घाट सेक्शन आणि घाट सेक्शन मध्ये आल्यानंतर काय डोंगर बघून माझं डोळं फिरायला लागलं. मग एका ठिकाणी भावाला म्हणलं जरा गाडी थांबव इथनं व्ह्यू लय भारी आलाय म्हणलं आणि आपण जरा इथं फोटो काढूया. मग गाडी आमची जरा थोड्या अंतरावर येऊन थांबली हो. मग मी उतरलो खाली. खाली उतरल्यानंतर काय भाऊ पण उतरला. मग दोघांनी जरा थोडेफार फोटो मारायचं म्हणलं. मग फोटो मारून झाल्यानंतर मग काय इथनं जरा व्ह्यू जरा दाखवूया म्हणलं तुम्हाला. व्ह्यू बघा आणि गाव पण कसल्या ठिकाणी आहे. ऑक्सिजन हो. असलं निसर्ग खतरनाकच हो. असलं बघून मला डोकंच फिरलं. मग काय आणि भावानं म्हणला गाडी चालू कर आणि गाडीत बस आपल्याला अजून पुढे जायचं आहे. मग पुढे लागल्यावर काय वळणाचे रोडच हो आणि गाव तर अशा ठिकाणी बसले असं म्हणजे एक सुंदर ठिकाणीच गाव आहे. आणि इथली लोक पण काय डेंजरस ठिकाणी बसल्यात बघा. आणि इथं पाऊस बिऊस डेंजरस असतोय. मग काय इथं लोक कसं काय राहतात आणि इथं म्हणजे सोयी सुविधा लवकर जवळपास काय नाही तरी पण इथं गाव बसले म्हणजे एक अभिमानाची जी गोष्ट आहे. मग कसं मंदिराला जरा आपण रामराम करत आपण पुढे निघालो. मग पुढे निघाल्यानंतर काय मग आला आमचा ओरिजिनल स्पॉट पाचगणी गुढे पाचगणी. इथं आल्यानंतर काय हे व्ह्यू बघितल्यानंतर मला स्वप्नील जोशीनं कोकण बघून आल्यानंतर एक पॉडकास्ट मध्ये असं बोललेला की काय कोकण आहे म्हणजे आपण कोकणच आहे सोडा विषय. मग इथं पण कसा आहे सांगली जिल्हा आहे. मग काय जर स्वप्नील जोशी इथं येऊन गेल्यानंतर स्वप्नील जोशी इथलं पण असंच म्हणणार हो काय सांगली आहे आणि काय सांगली जिल्ह्यातली व्ह्यू आहेत हे बघा की काय पठार म्हणायचा काय हिरवगार म्हणायचं असल्या ठिकाणी आपण आलतो. असलं बघून असं वाटाल तर तुम्हाला काय सांगू नुसता व्ह्यूच हो आणि चारी बाजूला हिरवच. इथं असं वाटायला लागलेलं की मी हिरवळ मध्ये आलोय का काय. मग काय असं बघून असं डोळ्याचं पारणं आमचं फिटलं. असं वाटायला लागलं की एवढा लांबचा अंतर आपण एवढं हे करून आलो ते फिटल्यागत झालं. आणि तुम्हाला पण माझ्या मागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला पण असं वाटत असेल हे कसलं काय डेंजर आहे असं ह्याच्यात आल्यावर वाटत ना तुम्हाला. आता मी केरळमध्ये मग इथं सेल्फी पॉईंट होता हो शिरसाडवाडी म्हणून. मग काय गुडे गाव होतं. मग इथं बसल्यानंतर आपण जरा व्हिडिओ मारायला लागलो बसून इथं पोरगी संगड आणि ह्यो पण भाऊ पण लागला मग व्हिडिओ मारायला. मग काय म्हणलं जरा आता खाली जाऊन बघूया म्हणलं कसं वातावरण आहे खालचं. मग सगळ्यांना घेऊन आम्ही निघालो खाली म्हणजे इथं पठारावरच हो. मग डोंगरात जाऊन जरा आमचे सिनेमॅटिक व्हिडिओ मारायचे होते वहिनीचे माझ्या बायकोचे पोरगीचे. मग काय भाऊ इथं खाली जाऊन थांबला तेवढ्यात. मग काय इकडे वहिनी खाली गेल्या ही सगळी आमची मंडळी खाली गेली तेवढ्यात आमची बायको पण आली सगळी खाली. मग मी भाऊ त्यांनी चालली लागलेली मग आपण पण खाली जायला पाहिजे म्हणलं. मग मी उतरलो कसं बसं तो पण ही बायको बघा माझी बायको पण उतरली कसं तर. मग काय मी आणि आमचा वर्दू मग बोलत आम्ही कसं सगळं माहिती घेत चाललेलो इथं पाचगणीचा विषय काय हा आणि इथं एवढा फेमस पॉईंट एवढा दिवस कसा काय राहिलाय. आता कसं ट्रेंडिंगला हे जे व्हिडिओ पडायला लागलेत म्हणून लोकांना कळायला लागले म्हणजे आम्हाला पण आताच कळालं हो. मग बायको आमची कशी तर भीत आली. बायको कशाला तर भीत्या म्हणजे जरा बरं आहे. हे बघा की काय व्ह्यू हाय शेवट आहे हो. असं आल्यानंतर इथं असं म्हणजे बघायला हाच पॉइंट खरा आहे. आणि इथं आल्यानंतर एवढं मन मोकळं वाटतंय. आणि तुम्ही पण या इथं फॅमिली सोबत फिरायला सगळ्यात A1 पॉइंट आहे. आणि ज्यांना फोटो काढायला सेल्फ्या काढायला ज्यांना व्हिडिओ करायला आवडतं त्यांना तर एक नंबरचा पॉइंट आहे. मी बघा की आमची मंडळी सगळी पुढे गेली मग म्हणलं मी पण जायला पाहिजे फास्ट. मग आमची पोरगी काय तडत पडत चाललेली आहे. मग तेवढ्यात आमचा अंश पण हो. मग काय गेल्यानंतर आमची चटई हातरली आणि चटई हातरल्यानंतर म्हणलं या मंडळीला जरा बसा इकडं आम्हाला व्हिडिओ शूट त्यांनी
करायचं होतं. मग बसल्यानंतर मग इकडं काय वहिनी त्यानं आमच्या इकडे बसलेल्या, आम्ही पण इकडे सगळे शूट बीट मारालतो. मग तेवढ्यात काय जरा पावसाचं चिन्ह दिसाल तिथं, पण काय पाऊस काय पडणार नव्हता. मग म्हणलं जरा व्हिडिओ मारूया आपण चांगलं, आणि तुम्ही पण बघा असल्या या पॉइंटला येऊन तुम्हाला भेट द्यायला लागणार. आणि हे फक्त इथंच नाही, अजून आपण पहिल्या ह्याच्यापाशी, आणि हे गाव बघा, असं गाव म्हणजे काय शेवट ठिकाण आहे हो हे गाव. हे असं जन्नत मध्ये गाव असल्याने आहे. ती काश्मीर आणि कन्याकुमारीच जन्नत मध्ये म्हणतात. खरे हे हिरवळ बघून तिथलंही पारणं फिटाय पाहिजे असला आहे बघा की काय व्ह्यू, आणि काय खतरनाकच आहे हो. मग काय इथं आमची मंडळी बसली जरा नाश्ता करायला. मग काय भावानं अगोदरच सांगितलं कचरा इकडे तिकडे टाकाय नाही. मग नाश्ता बिष्टा झाला, आम्ही जरा फोटो व्हिडिओ झालीत. मग त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या पॉइंटला फिरायला. मग वर आल्यानंतर मग काय आमची पोरं अर्ध्यातच दमलेलीत बायका. ही म्हणायला लागली या बघा की कसं बसून पाणी प्यायला लागल्यात. मग आमची पोरगी पण लागली टाटा बाय बाय करायला, इथनं पुढच्या पॉइंटला जाऊया म्हणून. मग सगळी इकडे तिकडे करत म्हणलं जरा भाऊ तो पण म्हटलं माझा एक फोटो मार. मग भावाचा फोटो मारायला आम्ही थांबलो. मग फोटो बिटो मारून झाल्यानंतर मग काय सगळ्यांची गाडीत पॅकिंग केली, गाडी भरली, आणि आम्ही पुढच्या पॉइंटला निघायसाठी सगळ्यांना बसायला सांगितलं. मग काय सगळी बसायला लागलीत. इकडं अंश आमचा ड्रायव्हिंग करणार म्हणून बसला पुढे. मी पण बसलो गाडीत, आणि गाडी निघाली आमच्या पुढच्या पॉइंटला निघायला. पुढचा पॉइंट पण भारीच आहे, म्हणजे असंच आहे, पण वरनं बघायला व्ह्यू खतरनाक आहे. आणि पुढे गेल्यानंतर मग काय ह्याच्यापेक्षा डबल वातावरण डेंजर आहे, आणि म्हणजे व्ह्यू पण खतरनाक आहे. मग आपण निघालो पुढे गेल्यानंतर मग आमच्या मंडळीला लागलेला भुका. पण इथं काय आम्हाला इथं पॉइंटवर काय खायच्या वस्तू काय दिसत नव्हत्या. मग आम्हाला एकाने सांगितलं इथं खाली पण हॉटेल होतं. तो मामा म्हटला 12 नंतर सगळं चालू होते. मग वर गेल्यानंतर मग वर एक हॉटेल आहे म्हणला. मग बघा तिथं हॉटेल म्हणजे काय, फिरता गाड्यातनं खायला तयार केलेला गाडा. मग असं टर्न बिर्न वळणं बिणं मारत सगळं गावाचा सीन घेत सगळं चारी बाजूला सगळं असंच आहे बघा. हे असं हिरवच. मग त्यानंतर ह्या पवनचक्क्या मोठमोठ्या. मग त्यानंतर आपण आलो वरच्या ठिकाणी. मग दुसऱ्या स्पॉटला आल्यानंतर उतरल्या आपल्याला दिसलं इथं खायचं ठिकाणी. इथं एक वर मंदिर आहे, आणि ते मंदिर पण बघायसारखं आहे. आणि वरचा पॉइंट तर काय शेवटच आहे बघण्यासारखा. मग सगळ्यांना आम्ही घेतला वडापाव इथून. हे बघा हे तुम्हाला दाखवतो, एवढ्या वर हे असं खायची सोय केली आहे ह्या दादानी आणि मामानी मामीनं. आणि खायच्या वस्तू पण असं पण काय नाही की इथं एकच ठिकाण एकच दुकान आहे आणि इथं काय पण डील बनवेल म्हणजे तुम्हाला खायला मिळेल असं पण नाही. वड्याची टेस्ट असली भारी होती. मग मी टेस्ट बघूनच या दुकानापाशी आलो. मग त्यांना म्हणलं जरा तुमची काय हे नसलं तर मी व्हिडिओ मारू शकतो का. मग या काकीनं म्हणली मारा. मग कसं यांचं बी जरा मार्केटिंग करूया म्हणलं. हे बघा शिवशंभो नाश्ता सेंटर. मग इथं वर आल्यानंतर तुम्हाला हे दोघा जोडपं तुम्हाला दिसल, आणि यांचं खरं सगळं सांगण्यासारखं भारी आहे सगळा नाश्ता. हे बा शिरसाटवाडीपासनं यांची गाडी इथं थांबत्या, आणि हे मामा आणि मामी असते. मग तेवढा तिकडं आमचे मस इंडवायला आलेली लोक, गावातली हो लोक. कसं आहे रे नकोट खतरनाक असते गुंची आपली. ही गुंची आम्ही शाळेला जाताना घेऊन होतो. मग इकडं आपली फॅमिली खायला लागली मॅगीवर ताव मोठा चालू होता या सगळ्यांचा. मग आम्ही पण इकडं मॅगी बडवली, आणि इकडे भाऊ आमचा लागलेला अंशीला खेळवायला. मग कसं इकडे कोणतरी इकडं आम्ही हिनी खायला लागली की आम्हाला पोरं घ्यायला लागतात, आणि आम्ही खायला लागले की हिनी पोरं घ्यायला लागतात. लग्न करून हे असंच आहे हो. मग काय सगळ्यांचा नाश्ता झाला, आणि आम्ही मग निघालो अजून वर म्हणजे अजून वर पॉइंट आहे एक. मग तिथनं निघता मग इथला सीन, इथला आम्ही व्ह्यूला बाय करत निघालो पुढं. इथला मंदिराचा आपण काय व्हिडिओ घेतला नव्हता, त्यामुळे तुम्हाला दाखवण्यात व्हिडिओ नव्हता. एवढाच व्हिडिओ इथला घेतलाय. पण इथं वर फिरायला खतरनाकच आहे. तुम्ही आलासा तर वर जाऊन एकदा गाडी घाला 2 व्हीलर, आणि बघा मस्त एकदम बघण्यासारखं. मग तिथनं आम्ही आलो इथं वर पवनचक्कीच्या पॉइंटला. इथं कसं आहे, इथं धबधबा पण आहे. तुम्हाला बारका एक धबधबा 1-2-3 आहेत ते पण बघायला मिळेल. आणि त्यानंतर पवनचक्की, आणि फोटोशूटसाठी एक नंबर. वेडिंग फोटो शूट करायसाठी, परत कपल वेडिंग शूट करण्यासाठी, कपलचे फोटो काढण्यासाठी हे खतरनाकच व्ह्यूज आहे बघा. इथं वर आल्यानंतर हे काय जन्नतच हो. डोकं फिरलं माझं. हे कुठं एवढ्या दिवस कुठं सोडलेलं म्हणलं हे बघायला. मग हे वरनं असा सीन होता. मग सगळीकडनं हे बघा हिरवं गारच, आणि इथं तेवढं ह्याच्यामध्ये लपलेला हे धबधबा. एवढा भारी धबधबा होता. आपलं सगळं इथं भेटूनच जाते हो. त्यामुळे आल्यानंतर इथं व्हिजिट द्या. मग इथं अनेकदा म्हणलं या सीनचा व्हिडिओ मारूया म्हणलं. मग सगळा व्हिडिओ घेतला, आणि आया काय तुम्हाला सांगू, हे बघा की पर्वतरांगा, आणि तुम्हाला कुठं स्पॉट दिसतो का हिरवा सोडून, असं डोळ्याचं पारणं करून आपण निघालो. मग म्हटलं आता झालं आपण दुपारपर्यंत, आम्ही सकाळी आलतो 11 वाजता, आणि आता
वाजलेलं आम्हाला 4-4:30. मग आम्हाला पुढं पण जायचं होतं. त्यामुळं भाऊ म्हणला चला आता इथलं झालं सगळं आमचं फोटोशूट, व्हिडिओ करून सगळं चांगलं सिनेमॅटिक. त्यामुळे तुम्हाला शॉर्टमध्ये एक व्हिडिओ दाखवतो मी केलेला, आणि ते शॉर्टमध्ये तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल इथलं स्पॉट कसे आहेत. या लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढं आम्हाला दाखवण्यात येईल तेवढं मी तुम्हाला दाखवलंय. मग ते आमची गाडी फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो खाली, आणि खाली उतरते ना एवढं टर्न आणि एवढं पॉईंट भारी वाटतो. असं ते आरेवारीचा बीच कसं बघितल्यानंतर भारी वाटतं, तसाच हा सीन आहे. आरेवारीच्याला कसं समुद्राचं बीच बघून भारी वाटतं, आणि इथं ही हिरवळ, हे डोंगर, या दर्या, आरारा डोकं फिरवते. तुम्ही याय लागते इकडे बघायला. आणि त्यानंतर आपल्याला आता पावसाळा संपूपर्यंत हे हिरवगार असं वातावरण बघायसाठी तुम्ही यायला लागते. येऊन एकदा भेटून जावा, तुम्हाला बी समजेल की कसं आहे. मग असं घाट आम्ही उतरत निघालो आमच्या सांगलीला. कसं आहे, आपल्याला जाता जाता या 2 पॅन्थरला पण सोडायचं होतं, आणि त्यामुळे आता तुम्हाला व्ह्यू ते दाखवून झाल्यानंतर आपण हा व्हिडिओ इथंच थांबवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि असंच आपल्याला प्रेम दाखवा, आणि आपण असंच तुम्हाला ब्लॉगमधनं सगळं काही तुम्हाला माहिती देणार आणि असले व्ह्यू तुम्हाला दाखवणार. त्यामुळे आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नुसता सबस्क्राईब करू नका, लाईक पण करा आणि कमेंट पण करून सांगा तुम्हाला कसा वाटला हे व्ह्यू आणि कसं वाटलं हे स्पॉट. तर चला मंडळी, थँक्यू, बाय बाय.